विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन बॅच मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे की नाही आपण खूप महत्वाचा टॉपिक वरती डिस्कशन करणार आहोत, ज्याचं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की दोन वेक्टरला डॉट प्रोडक्टच्या मदतीने आपण कसं मल्टिप्लाय करू शकतो. आपण त्यांचे फॉर्म्युलाज बघितले, त्यांचे आपण एक्झाम्पल्स बघितले, आपण त्यांचे काही प्रॉपर्टीज वगैरे पण डिस्कस केला, मग त्याच्या जॉमेट्रिकल मिनिंग बघितलं. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्येच सांगितलं होतं की जर तुम्हाला दोन वेक्टर ए आणि बी हे जर दोन वेक्टर आहेत, यांना जर मल्टिप्लाय करायचं असेल सो आपल्याकडे दोन असतात मेथड, एक आहे डॉट मेथड, एक आहे क्रॉस मेथड. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आहे की नाही आपण क्रॉस मेथड शिकणार आहोत. ओके, सो स्क्रीनवर बघा मी काय लिहिलंय, टू वेक्टर कॅन बी मल्टिप्लाइड विथ इच अदर युझिंग क्रॉस प्रोडक्ट मेथड. काल आपण काय बघितलं होतं की ए वेक्टर आणि बी वेक्टर हे जर डॉट मल्टिप्लायनी मेथड केले तर मदत काय लागतो डॉट. आता इथे ना काय आहे क्रॉस, म्हणजे दोघांमध्ये काय लागेल क्रॉस. म्हणजे समजा आता तुमच्याकडे हा ए नावाचा वेक्टर आहे x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. बी नावाचा वेक्टर आहे x2 i कॅप प्लस y2 j कॅप प्लस z2 k कॅप. आता तुम्हाला या दोन वेक्टरला मल्टिप्लाय करायचं युजिंग क्रॉस. तसे रिप्रेझेंटेशन कसं करणार, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर, मधामध्ये एक्सचा सिम्बॉल लावायचा, याला आपण काय म्हणतो क्रॉस. सो याचं काय होणार, एक मॅट्रिक्स तयार होते बघा. हा मॅट्रिक्स सेकंड चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो मॅट्रिक्स. सो इकडे काय लिहायचं, इकडे लिहायचं बघा, इकडे मी थोडस झूम करतो. इकडे लिहायचं आय कॅप, इकडे लिहायचं जे कॅप, इकडे लिहायचं के कॅप आणि इकडे लिहायची तुमचं पहिल्या वेक्टरची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू, z1 ची व्हॅल्यू. हे काय आहे, ही पहिल्या वेक्टरची कोएफिशियंटची व्हॅल्यू आहे. मग इथे लिहायची x2 y2 z2. आता हे जेव्हा 3x3 मॅट्रिक्स तुमच्याकडे बनेल की नाही फ्रेंड्स, सो फक्त आता काय करायचं, याचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. याला डिटर्मिनंट कसा येणार, आय कॅप. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा, x2 z1 मायनस, हा तुमचा फॉर्म्युला झाला. सो आय होप की तुम्हाला आता डिटर्मिनंट काढता येतं, तेवढे तर हुशार, त्याच्यापेक्षा खूप जास्त हुशार तुम्ही आहात. ओके, सो हा झाला फॉर्म्युला फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला डॉट प्रोडक्टने वेक्टर मल्टिप्लाय करायला सांगितले तर करू शकतात, क्रॉस प्रोडक्टने पण करू शकतात. आता की नाही फक्त फॉर्म्युला लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ऍक्च्युअली याच्यावरती कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, मग काय व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करायचे आहेत, त्याच्यावरती आता आपण डिस्कशन करणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज ए वेक्टर क्वांटिटी. इज ए वेक्टर क्वांटिटी. काल जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट शिकवत होतो तेव्हा मी सांगितलं होतं की जर दोन वेक्टरचं तुम्ही डॉट प्रोडक्ट केलात सो तुम्हाला एक स्केलर क्वांटिटी भेटते. पण इकडे बघा तुम्ही काय करताय, दोन वेक्टरला क्रॉस मल्टिप्लाय करताय, पण तुम्हाला रिझल्ट कशामध्ये भेटतोय, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप मध्ये भेटतोय. बरोबर, फायनल आन्सर. आणि मी ऑलरेडी सांगितलंय, जर तुमचं व्हॅल्यू आय कॅप, जे कॅप आणि के कॅप मध्ये जर लिहिलेली असेल तर ती एक वेक्टर क्वांटिटी असते. आणि जर ती आय कॅप, जे कॅप, के कॅप मध्ये नसेल लिहिलेली तर त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. बरोबर की नाही. सो आता आपण हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात बरं का. व्यवस्थित लक्ष द्यायचं सर्वांनी, काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा. सो आपल्याला की नाही एक ए वेक्टर दिलेला आहे, एक बी वेक्टर आपल्याला दिलेला आहे. आपल्याला ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर काढायचा आहे. सो कसं काढणार, फॉर्म्युला काय बघा, इकडे सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं आय कॅप, इकडे सगळ्यात पहिले लिहायचं जे कॅप, इथे लिहायचं के कॅप, इथे त्याची व्हॅल्यू लिहायची 2 3 6, इकडे लिहायचंय 4 1 1. आता काय करायचं, आता याला फक्त सॉल्व्ह करायचं. ओके, सो आय कॅप सोबत काय येणार, 3 into 1 minus 6 into 1. आता मी याच्यावरती डिस्कशन नाही करणार की 3x3 मॅट्रिक्सला कसं सॉल्व्ह करतात, ते ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड मध्ये कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला त्यामध्ये डाऊट असेल तर ते एकदा जुने लेक्चर्स बघून घ्या. सो जे कॅप सोबत काय येणार, 2 into 1 minus 6 into 4 प्लस के कॅप सोबत काय येणार, 2 into 1 minus 3 into 4. ओके, सो आता फक्त याला सॉल्व्ह करायचं. हे काय आलं, आय कॅप, 3 into 1 इट्स द 3, 6 into 1 असतं 6, मायनस जे कॅप सोबत. आता याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, 2 into 1 असतं 2, 6 into 4 असतं 24, प्लस के कॅप सोबत काय येणार, 2 into 1 आलं 2, 3 into 4 आलं 12. सो आता तुम्हाला इकडे काय मिळालं, फायनल आन्सर. 3 minus 6 ची व्हॅल्यू असते -3 आय कॅप, 2 minus 24 ची व्हॅल्यू असते -22, पण मायनस मायनस झालं प्लस, सो हे झालं 22 जे कॅप.
मायनस 10 के कॅप. सो अशा प्रकारे तुम्ही ए क्रॉस बी ची व्हॅल्यू काढू शकता. काय केलं आहे मी ए क्रॉस बी काढताना अगोदर एक मॅट्रिक्स बनवली, ज्यामध्ये वरती मी आधी लिहून घेतलं आय कॅप, जे कॅप, के कॅप. नंतर मी पहिल्या वेक्टरची व्हॅल्यू लिहिली, दुसऱ्या वेक्टरची व्हॅल्यू लिहिली आणि फक्त त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, क्रॉस मल्टिप्लाय केलं, मला ए क्रॉस बी सापडून गेलं. सो अशा प्रकारे तुम्ही क्रॉस प्रोडक्ट काढू शकता. ओके, सो अजून एक एक्झाम्पल आपण डिस्कशन करणार आहोत. फळ्यावरती एक्झाम्पल दिसत असेल तुम्हाला. सो हे एक्झाम्पल बघा आता सर्वांनी. इकडे परत तुम्हाला एक वेक्टर दिलेला आहे ए वेक्टर, ज्याची व्हॅल्यू आहे 8 आय कॅप प्लस के कॅप, आणि बी नावाचा वेक्टर दिलेला आहे बरं का तुम्हाला. त्याची व्हॅल्यू काय आहे फ्रेंड्स, 4 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस के कॅप. आता आपल्याला काय करायचं आहे, ए क्रॉस बी. ए क्रॉस बी म्हणजे काय, आपल्याला या दोन वेक्टरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो ए क्रॉस बी ची व्हॅल्यू काय येणार बघा, मी थोडं फॉन्ट साईज वाढवतो. ओके, सो ए क्रॉस बी ची व्हॅल्यू काय येणार, असं मॅट्रिक्स बनवून घ्यायचं. इथे वरती लिहिणार आय कॅप, इथे लिहिणार जे कॅप, इथे लिहिणार के कॅप, आणि इकडे काय लिहिणार, पहिल्या वेक्टरच्या व्हॅल्यू. आय कॅपची व्हॅल्यू काय आहे 8, मग इथे लिहिली 8. जे कॅपची व्हॅल्यू काय आहे, आता जे कॅप दिलेलाच नाहीये म्हणजे त्याची व्हॅल्यू असणार 0. के कॅपची व्हॅल्यू काय आहे, के कॅपची व्हॅल्यू आहे 1. नेक्स्ट बी वेक्टर बघा. आता थर्ड रो मध्ये काय लिहिणार, बी वेक्टरची आय कॅपची व्हॅल्यू आहे 4, जे कॅपची काय व्हॅल्यू आहे 6, के कॅपची व्हॅल्यू काय आहे 1. सो अशा प्रकारे तुमची ए क्रॉस बी ची मॅट्रिक्स आता इकडे तयार झाली. सो नेक्स्ट स्टेप आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट आपल्याला याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार, 0 into 1 minus 1 into 6 मायनस जे कॅप मध्ये काय येणार, 8 into 1 minus 4 into 1 प्लस के कॅप मध्ये काय येणार, 8 into 6 minus 0 into 4. सो आता याला सॉल्व करू आपण. 0 into 1 is 0, 1 into 6 is 6, minus जे कॅप 8 into 1 is 8, 4 into 1 is 4, प्लस के कॅप 8 into 6 किती असतं, 48 minus 0 into 4 किती आलं, 0 आलं. ओके, सो हे किती आलं, मायनस 6 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 48 के कॅप. सो हे आली तुमची ए क्रॉस बी ची व्हॅल्यू. सो अशा प्रकारे जर तुम्हाला कधीही वेक्टर दिलेलं असेल 2, आणि जर त्या 2 वेक्टरला तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं असेल युजिंग क्रॉस प्रोडक्ट, सो तुम्ही ही मेथड वापरून 2 वेक्टरला मल्टिप्लाय करू शकतात. ओके फ्रेंड्स, आता हे एक चॅलेंजिंग क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर 3 हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे मला ना चॅलेंज द्यायला खूप आवडतात आणि चॅलेंज घ्यायला पण खूप आवडतात. सो तुम्हाला जो सुद्धा एक जर लर्नर ॲटिट्यूड ठेवायचा असेल तर चॅलेंज घ्यायला सुरुवात करा. हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन मी तुम्हाला देत आहे. याचं आन्सर, याचं फायनल आन्सर जे आहे ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. मी चेक करतो की कोणते कोणते स्टुडंट्स मला आन्सर सांगत आहेत आणि किती स्टुडंट्सचा आन्सर राईट आहे. यामध्ये तुम्हाला ए वेक्टर बी वेक्टर दिलाय, ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. हा क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला ना, सो तुम्हाला डॉट प्रोडक्ट पण कळून जाईल आणि क्रॉस प्रोडक्ट, हे दोघं टॉपिक तुमचे कव्हर होऊन जाणार. सो एक इझी क्वेश्चन आहे हा, थोडासा लेंथी क्वेश्चन आहे पण करा. आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूयात, तो म्हणजे आपल्या प्रॉपर्टीज. जसं की आपण डॉट प्रोडक्ट मध्ये पण प्रॉपर्टी शिकलो, तसं आता आपण वेक्टर मध्ये पण प्रॉपर्टीज लर्न करणार. सगळ्यात पहिले ए क्रॉस बी ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असते. ए क्रॉस बी चा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. जसं आपण ए डॉट बी चा फॉर्म्युला पाहिला होता, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. कॉस थिटा कशामध्ये होता, डॉट प्रोडक्ट मध्ये. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय आलं, साइन थिटा आलं. हे लक्षात ठेवायचं. बाकी मॅग्निट्यूड ऑफ ए आणि मॅग्निट्यूड ऑफ बी दोघांमध्ये कॉमन आहे. थिटा काय आहे सर, थिटा आहे अँगल बिटवीन टू वेक्टर. जे आपले 2 वेक्टर असतात ना, V1 आणि V2, सो या 2 वेक्टरच्या मध्ये जो अँगल असेल, सो त्याला आपण थिटा म्हणतो. सो इकडनं अजून एक फॉर्म्युला डिराइव्ह होत आहे की अँगल बिटवीन 2 वेक्टरचा जर फॉर्म्युला वापरला तर हा वापरायचा. थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ए क्रॉस बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. सो तुम्ही आता कन्फ्युज व्हाल थोडेसे की सर तुम्ही काल पण एक फॉर्म्युला दिला होता अँगल बिटवीन 2 वेक्टरचा, त्याच्यामध्ये डॉट प्रोडक्ट केलं होतं. आज तुम्ही एक फॉर्म्युला देत आहात ज्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. सर नेमकं फॉर्म्युला कोणता वापरायचा, तर मी हे सांगेन की दोघंही फॉर्म्युले व्हॅलिड आहेत. दोघाही फॉर्म्युलांनी सेम आन्सर येईल. तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा तो फॉर्म्युला वापरू शकता. डिपेंड करतं की क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय. जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल की डॉट प्रोडक्टच्या मदतीने करायचंय, सो डॉट प्रोडक्टच्या मदतीने करा.
पण जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल की क्रॉस प्रोडक्टच्या मदतीने करायचंय, सो क्रॉस प्रोडक्टच्या हेल्प फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही करू शकता. ओके, सो मला सांगा, व्हॉट इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर टू इच अदर. ही एक आपल्याकडे सिनॅरिओ आहे की बघा, हा एक आपल्याकडे, ओके, सो ही आपल्याकडे आहे एक्स ऍक्सिस, ही आपल्याकडे आहे वाय ऍक्सिस. हा एक वेक्टर आहे V1, या दुसरा वेक्टर पण यालाच कोलिनियर आहे, म्हणजे एक दुसऱ्यांना हे येते, एकमेकांवर उभे आहेत असं अज्युम करून कोपलानर आहेत, कोलिनियर आहेत. सो काय होईल बघा, जेव्हा दोन वेक्टर, हा एक V1 वेक्टर आहे, हा एक V2 वेक्टर आहे, दोघांच्या मध्ये अँगल काय आहे, दोघं सेम डायरेक्शनला जात आहेत ना, त्यामुळे थिटाची व्हॅल्यू काय झाली, 0 डिग्री. मग इकडे साइन थिटा बरोबर, सो साइन 0 ची व्हॅल्यू काय होणार, साइन 0 ची व्हॅल्यू असणार 0, आणि मग पूर्ण टर्म काय होऊन जाणार 0. त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की जर दोन वेक्टर कोलिनियर आहे असं क्वेश्चन मध्ये जर मेन्शन केलेलं असेल तर त्यांची क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू 0 असते, तर त्यांच्या क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू 0 असते. काल की नाही जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट शिकत होतो बरं का, काल जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट बघितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0, जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0. आता थोडंसं कदाचित कन्फ्युजिंग वाटू शकते, पण एकदा प्रॅक्टिस केली की हे खूप सोपं वाटेल, आणि मला 100% खात्री की तुम्ही सर्व स्टुडंट्सला हा टॉपिक 100% जमणारच आहे. सो येस, कॉन्फिडंट व्हायचं आहे आपल्याला की जर दोन वेक्टर कोलिनियर दिलेले असतील तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट कसं असणार, 0. ओके, सो आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक अजून क्लिअर होईल बरं का. हा फळ्यावरती एक प्रश्न बघा, हा क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. आय होप की आता तुम्ही ट्राय केला असेल. क्वेश्चन मध्ये बघा, सर्वात अगोदर तुम्हाला एक ए आणि बी दोन वेक्टर दिलेले आहेत. ओके, ए वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे √6, बी वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 3, दोन वेक्टरच्या मधामध्ये अँगल आहे π/2. सो आपल्याला त्यांची क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सो थोड्या वेळापूर्वी आपण फॉर्म्युला बघितला की ए क्रॉस बी ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असते, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. हा आपण थोड्या वेळापूर्वी फॉर्म्युला बघितला, हा वाला फॉर्म्युला. क्रॉस प्रोडक्ट म्हटलं तर साइन थिटा लिहायचं, डॉट प्रोडक्ट म्हटलं तर कॉस थिटा लिहायचं. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू काय आहे, √6, ही क्वेश्चन मध्ये गिवन आहे. मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू काय आहे स्टुडंट, ची व्हॅल्यू 3 आहे. ओके, सो थिटाची व्हॅल्यू काय आहे, थिटाची व्हॅल्यू आहे π/2. सो आपण इकडे π/2 सबस्टिट्यूट करणार. सो याला सॉल्व्ह करा, √6 इंटू 3 इंटू साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते, साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1. टिग्नोमेट्री मध्ये आपण कव्हर केलेलं आहे. सो याचा आन्सर काय आलं, 3√6. त्यामुळे ए क्रॉस बी ची व्हॅल्यू काय आली, ए क्रॉस बी ची व्हॅल्यू आली 3√6. पण आता जर मी तुम्हाला म्हटलं ए डॉट बी ची व्हॅल्यू सांगा, तर ती काय येणार. तुम्ही म्हणाल सर क्रॉस प्रोडक्ट शिकत आहेत ना, मग डॉट प्रोडक्ट काय विचारताय, थोडीशी प्रॅक्टिस करून घेतोय तुमच्याकडून. ए डॉट बी ची व्हॅल्यू पण काय असते, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. सर मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू आहे √6, मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, सर थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 90 डिग्री. सो हे किती आलं, 3√6 इंटू कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, सर कॉस 90. सर हा ते टिग्नोमेट्री मध्ये तुम्ही शिकवलं होतं, कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0. मल्टिप्लाय असल्यामुळे पूर्ण टर्म काय येईल, 0. त्यामुळे डॉट प्रोडक्ट ची व्हॅल्यू काय आली, 0. त्यामुळे जर दोन वेक्टर मध्ये अँगल 90 असेल सो डॉट प्रोडक्ट 0. सो आपल्याला फक्त ए क्रॉस बी फाइंड आउट करायचं होतं, ज्याची आन्सर आपण आणलेला आहे 3√6. हो की नाही, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्क्रीनवरती तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिसत असणार. थोडंसं क्वेश्चनला रीड आउट करा. यामध्ये आहे की नाही, आपल्याला एक ए वेक्टर आणि एक बी वेक्टर दिलेला आहे, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ पी ए अँड बी वेक्टर्स आर कोलिनियर. आता क्वेश्चन मध्ये कोलिनियर म्हटलं आहे तर तुम्ही डायरेक्ट समजून जायचं की त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे. क्वेश्चन मध्ये असं कुठे मेन्शन केलेलं आहे का क्रॉस प्रोडक्ट, असं कुठे लिहिलेलं आहे का, नाही. पण आपल्याला समजून जायचं आहे. का समजून जायचं, यश सरांनी सांगितलंय की जर दोन वेक्टर कोलिनियर असतील, जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट कसं असतं, 0 असतं.
सो आता आपण काय करणार, या वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट 0च्या इक्वल करणार. पण अगोदर आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करावं लागेल. सो ते कसं येणार, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. ओके, सो इथं बघा, इथे व्हॅल्यू आली 8, इथे व्हॅल्यू आली p, इथे आली 1, इथे आली 1 1 1. सो आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त याला सॉल्व्ह करायचं आहे. सो आय कॅप सोबत काय येणार, p इंटू 1 इज p, 1 इंटू 1 इज 1, मायनस जे कॅप सोबत काय येणार, 8 मायनस 1 7. आता मी एक एक स्टेप सांगत नाहीये, कारण मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला आता क्रॉस प्रोडक्ट काढता येतं. के कॅप सोबत काय येणार, 8 मायनस p. ओके, सो हे वेक्टर आलं आता आपल्याला. आपण याला आता फायनलाइज लिहून घेऊया. हे येणार p मायनस 1 आय कॅप मायनस 7 जे कॅप प्लस 8 मायनस p के कॅप. हे कसं आहे, याला आपल्याला कशाच्या इक्वल करायचं आहे, 0च्या इक्वल करायचं आहे. 0च्या इक्वल करायचं आहे म्हणजे 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅपच्या इक्वल करायचं आहे का? हो सर, 0 म्हणजे तसंच करू शकतो. म्हणजे बघा, इथं आय कॅपची व्हॅल्यू 0 आहे, इथं p मायनस 1 आहे, म्हणजे p मायनस 1 ची व्हॅल्यू आली 0. इकडे काय आलं, 8 मायनस p ची व्हॅल्यू आली 0च्या इक्वल. सो इकडनं सॉल्व्ह केल्यावर p ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट होऊन मिळाली 1, इकडनं आपल्याला p ची व्हॅल्यू मिळाली 8. सो p ची व्हॅल्यू मिळाली p ची व्हॅल्यू मिळाली 8. ओके, सो p इक्वल्स टू 1 और p इक्वल्स टू 8 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो अशा प्रकारे जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल की दोन वेक्टर कोलिनियर आहे, तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 करायचा. सो आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, जो स्क्रीनवर तुम्हाला सर्वांना दिसत असेल. रीड आउट करा एकदा क्वेश्चनला पॉज करून. ओके, सो क्वेश्चन मध्ये आपल्याला ना ए आणि बी हे दोन वेक्टर दिलेले आहेत, आणि या दोन वेक्टरच्या मधातमध्ये दोन वेक्टरच्या बिटवीन मधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आता आपण याला डॉट मेथडने पण करू शकतो, क्रॉस मेथडने पण करू शकतो. पण कारण आज आपण क्रॉस मेथड शिकत आहोत, सो त्यामुळे मी तुम्हाला क्रॉस मेथडचा वापर करून कशा प्रकारे तुम्ही अँगल काढू शकतात ते आपण डिस्कस करू. सो त्याची थिटाची व्हॅल्यू असते साइन इनवर्स a क्रॉस b अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a इंटू मॅग्निट्यूड ऑफ b. ओके, हा थिटाचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लर्न करावा लागेल. तो अगोदर आपल्याला a क्रॉस b काढावा लागेल. सो तुम्ही आता काय करणार माहिती का, आता मी हा क्वेश्चन तुम्हाला सेल्फ लर्निंग साठी देतोय, कारण या टॉपिक हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला फक्त फॉर्म्युला एवढाच लागणार आहे. तुम्ही आता काय करा, मॅग्निट्यूड ऑफ a काढा, मॅग्निट्यूड ऑफ b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट काढा म्हणजे कॅल्क्युलेट करा. मग तुम्ही a क्रॉस b कॅल्क्युलेट करा आणि ती व्हॅल्यू यामध्ये सबस्टिट्यूट करा, आणि थिटाची व्हॅल्यू तुम्ही मला सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये. कारण आता तुम्ही 12वीला आलात, सर्व गोष्टी तुम्हाला स्पून फिडिंग केली जाणार नाही, काही गोष्टी तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. सो एक इझी क्वेश्चन आहे, अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 100% तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये हा येऊ शकतो, कारण इझी क्वेश्चन आहे हा, आणि हा चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणता येईल याला. हा जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलात म्हणजे खरंच तुम्हाला डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट समजलेला आहे. त्यामुळे 30 सेकंदासाठी 1 मिनिटासाठी स्क्रीनला पॉज करा, या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा, आणि जर आन्सर बरोबर आलं तर माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. हो, माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं की सर मी हा आन्सर बरोबर सोडवलं न बघता. ओके, सो बघूयात काय क्वेश्चन आहे. फाइंड द अँगल. ओके, अँगलची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, फॉर विच डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू क्रॉस प्रोडक्ट. ओके, म्हणजे आपल्याला असा अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ज्यामध्ये ए बी वेक्टर यांचा डॉट प्रोडक्ट आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल असणार, बरं का. सो त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू क्रॉस प्रोडक्ट. सो त्यांनी वेक्टर बद्दल काही सांगितलेलं नाहीये. सो आपण अज्युम करू की लेट ए कॉमा बी बी टू वेक्टर्स. ए आणि बी या दोन वेक्टरला आपण अज्युम करू. सो त्यांचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो, डॉट प्रोडक्ट असतो मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा इक्वल टू क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो, क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला असतो मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा, जो आपण थोड्या वेळापूर्वी बघितला. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए कॅन्सल झालं, होईल का कॅन्सल असं? हो सर, मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाणार, मॅग्निट्यूड ऑफ बी आणि मॅग्निट्यूड ऑफ बी पण इकडनं कॅन्सल होऊन गेलं.
सो आता काय उरलं आहे कॅल्क्युलेट करायचं बघा. साइन आता इकडनं उरलं आहे कॉस थिटा इक्वल टू साइन थिटा. मी या साइन थिटाला इथे डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जातो बरं का. सो हे काय येणार कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा काय असतं कॉट थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू काय आली टॅन थिटाची व्हॅल्यू पण आली 1. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू 1 केव्हा असते जेव्हा थिटाची व्हॅल्यू असते π/4 म्हणजे जेव्हा थिटाची व्हॅल्यू असते 45 डिग्री. सो प्लीज आता ह्या एक्सपेक्ट नका करू की मी ट्रिग्नोमेट्री शिकवत बसेल. डायरेक्टली मी एक्सपेक्ट करतो की टॅन थिटाची व्हॅल्यू 1 π/4 हे तुम्हाला माहित असेल. सो आपल्याला जो क्वेश्चन मेन्शन आपल्याला काय काढायचा होता क्वेश्चन मध्ये अँगल काढायचा होता. सो त्या अँगलची व्हॅल्यू काय आली आहे 45 डिग्री. हा जो आन्सर आपण कॅल्क्युलेट केला आहे याला तुम्ही ॲज अ रिझल्ट म्हणून रिमेंबर करू शकता की जेव्हा थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री असेल तेव्हा कॉस थिटा आणि साइन थिटा इक्वल असतात. म्हणजे त्यांच्या डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू इक्वल असेल. हे तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं 2 ते 3 मार्कांना. सो हे डेरिव्हेशन किंवा हे प्रूफ तुम्हाला करून त्यांना दाखवावं लागेल. ओके स्टुडंट. सो लास्ट टॉपिक जो आपल्याला रिमेंबर करायचा आहे तो म्हणजे जॉमेट्रिक मिनिंग ऑफ क्रॉस प्रोडक्ट. लास्ट आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट लर्न करत होतो तेव्हा आपण त्याचं जॉमेट्रिक मिनिंग बघितलं होतं की त्याने आपण स्केलर प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. क्रॉस मेथडने तुम्ही एरिया ऑफ ए ट्रायंगल कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला ए आणि बी ह्या 2 साइड्स ऑफ ए ट्रायंगल जर दिल्या असेल सो त्याचा एरिया असतो हाफ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. काय करा ए वेक्टर बी वेक्टरचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं आणि एक वेक्टर तुम्हाला भेटेल त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आणि मॅग्निट्यूडला डिवाइड करून द्यायचं हाफने. सो झालं एरियाचा फॉर्म्युला. जर तुम्हाला ए आणि बी 2 पॅरेललोग्रामच्या साइड्स दिलेल्या असतील तर एरिया ऑफ ए पॅरेललोग्राम असतो मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला रिमेंबर करावे लागतील. याच्यावरती इनफ प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. पण हे फॉर्म्युला मात्र विसरता कामा नाही. कारण मॅथमॅटिक्स म्हटल्यावर फॉर्म्युला असतं येणार आणि इंजिनिअरिंग साठी आता तुम्ही अभ्यास करत आहात. मॅथमॅटिक्स पार्ट 1 आपण करत आहोत. यामध्ये खूप जास्त फॉर्म्युले आहेत. पण एक सांगतो फॉर्म्युलेस रिमेंबर करण्याचा फायदा म्हणजे फॉर्म्युलेस रिमेंबर करा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, एक्झाम मध्ये मार्क्स घेऊन जा. ठीक आहे. सो त्यामुळे जर सीईटी मध्ये चांगला स्कोर करायचा असेल फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ असलेच पाहिजे तुम्हाला. फॉर्म्युलेज लक्षात राहत नसतील तर एका ब्लँक पेपरवर सर्व फॉर्म्युलाज लिहून घ्या आणि रोज सकाळ संध्याकाळ जसं आपण देवाकडे प्रार्थना करतो आरती म्हणतो त्याच प्रकारे हे फॉर्म्युला पण पाठ करा रिवाइज करा. सो हे लक्षात राहून जाणार. पण हे 2 फॉर्म्युले क्रॉस प्रोडक्टच्या जॉमेट्रिकल मिनिंगचे एरिया ऑफ ए ट्रायंगल आणि एरिया ऑफ ए पॅरेललोग्राम हे तुम्हाला रिमेंबर करावे लागतील. ओके. थँक्यू एव्हरीवन हा लेक्चरला बघितल्याबद्दल.